जय श्रीराम. मग बाकी सगळं मजेत ना? मला फॉलो केलं म्हणजे मजेतच राहणार तुम्ही. तर आज आपण घरीच होतो म्हटलं आता करायचं तरी काय? नंतर आठवलं म्हटलं क्रिकेट चालू आहे तिकडे पाहून येऊ. संकेत होता घरी म्हटलं त्याला बी घेऊन जाऊ. चौदाण्याला टुर्नामेंट चालू होती म्हटलं चला फिरून तरी येऊ थोडं. मस्त मॅच चालू होती म्हटलं डॉगीज बाई काय करतोय मध्ये याला का अंपायर म्हणून ठेवलंय काय माहिती. मॅच बघताना अचानक झोपडीकडे लक्ष गेलं म्हटलं इथं नेमकं चालू तरी काय आहे? नंतर समजलं लाईव्ह चालू आहे युट्यूबला. कॅमेरामॅनला म्हटलं आमच्याकडे लक्ष राहू द्या तेवढं सबस्क्राईब करतील म्हटलं युट्यूबला आम्हाला पण. बोर झालं होतं सागरकडे आलो याला काय करावं हा कायम टेन्शन मध्ये राहतो. 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. आपला विशाल भाऊचा नंबर एकदम खतरनाक होता. कमेंट्री जाऊन येऊन बघतो तर काय म्हटलं गोपीनाथ आहे इथं आपलं गाव का प्रगती करतंय काय माहिती. ते म्हणतात ना नाद असतो प्रत्येक गोष्टीचा या बाबांचा तसाच काहीतरी विषय होता. आपल्या टुर्नामेंटचा डायरेक्ट लाईव्ह स्कोर येत होता. म्हटलं यावेळेस का जरा जास्तच खर्च केला यांनी. हे जाऊ द्या इकडे 0-7 आणि तिकडे 0-0-7 म्हटलं काही विषय नाही चला फॉर रिझन. कश म्हणे मला बॅटिंगला जायचंय थोडी प्रॅक्टिस करून घेतो. म्हटलं तुझा फॉर्म भरलाय का तू? प्रॅक्टिस झाली म्हणे माझी आता मस्त पावडे खाऊ आपण. सायंकाळी सटाणा आलो होतो इथे काहीतरी वेगळा विषय चालू होता. म्हटलं नेमकं झालं तरी काय. नंतर लक्ष देऊन बघितलं तर चटक दाबून दिली होती ड्रायव्हरने. अरे तू ड्रायव्हर आहे की स्क्रू ड्रायव्हर आहे बेवकूफ. सटाणामध्ये गर्दी होती गाडी लावून दिली पायी जाऊ म्हटलं तर त्याच्यात बी या चिखलाचा इतका त्रास. मम्मीचा मोबाईल झालाय खराब म्हटलं चला आता रिपेअरिंगला टाकून येतो आणि निघू जिमला. सायंकाळी पोचून गेलो होतो जिमला म्हटलं हनुमान दादांचं दर्शन करून चालू करू वर्कआउट. आपला ट्रायपॉड आलाय परत त्याच्यामुळे आता ऍडजस्टमेंट करायची काही गरज नाही मोबाईल ठेवायला. आज आपण घेणार होतो फुल बॉडी वर्कआउट प्रॉपर वॉर्म करून घेतला आणि सुरुवात केली आपल्या वर्कआउटला. इन्क्लाइन डंबल प्रेसचे घेतले आपण 3 मेन सेट 15 रेपिटेशन साठी. केबल फ्लायचे घेतले 3 मेन सेट 15 रेपिटेशन साठी. डंबल प्रेसचे घेतले 3 मेन सेट 12 रेपिटेशन साठी. साईड रेजेसचे घेतले 3 मेन सेट 12 रेपिटेशन साठी. 1 महिन्याच्या गॅपमुळे आपण याचं नाव विसरून गेलोय. याचे घेतले होते आपण 3 मेन सेट 15 रेपिटेशन साठी. क्लोज ग्रिप रोईंगचे घेतले 3 मेन सेट 15 रेपिटेशन साठी. रिव्हर्स ग्रिप ट्रायसेप पुशडाऊनचे घेतले 3 मेन सेट. बायसेप कर्लचे घेतले आपण 3 मेन सेट 15 रेपिटेशन साठी. लास्ट एक्सरसाइज आपण घेतले लेग एक्सटेन्शन. याचे आपण 3 मेन सेट घेतले 15 रेपिटेशन साठी. आपलं वर्कआउट संपलं होतं आपण निघालो होतो घराकडे. बाहेरून बघतो हा काय विषय आहे म्हटलं. मला जरी वाटतंय ते डोरेमॉनचं गॅजेट आहे ते चुकून इथे जिम मध्ये राहून गेले वाटतं. खुशखबर म्हणजे आज चेतन बी आला होता जिमला त्याच्यामुळे वर्कआउट एकदम चांगलं झालंय आज. जिम वरून आबाकडे आलो तर याचा काहीतरी वेगळा विषय चालू आहे. म्हटलं घरचं दुकान आहे म्हणजे असं का. हमारे यहाँ ऐसा ही होता है. सायंकाळी आपल्या पवारचं आमंत्रण होतं मग काय सगळे पोचून गेलो होतो तिथे. मस्त मेहंदीचा कार्यक्रम करून घेतला आणि निघालो घराकडे. भेटू उद्या. जय श्रीराम.